मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. अथर्व सुदामे नावाच्या ह्या कंटेंट क्रिएटरने एक खूप सुंदर व्हिडिओ बनवला होता. त्याचा मेसेजसुद्धा एकदम चांगला होता. पण मी म्हटलं तसं गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये इतकं विष पसरलं आहे की लोकांना कुणीतरी चांगला संदेश देत आहे, हिंदू मुसलमान एकतेचा संदेश देत आहे, प्रेमाचा आणि शांततेचा संदेश देत आहे, हे खपत नाही. आणि त्यामुळे दुर्दैवाने अथर्व सुदामेला हा व्हिडिओ काढून टाकावा लागला आणि त्याने माफीसुद्धा मागितलेली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय होतं हे तर आपण पाहूयाच. पण यासोबतच अथर्व सुदामेला मला काही सांगायचं आहे की अथर्व सुदामेने जो व्हिडिओ बनवला होता ना, तो खरं तर स्वामी विवेकानंदांचाच मेसेज होता. विवेकानंदांनी या विषयावर काय म्हटलेलं आहे हे मी वाचून दाखवणार आहे. यानंतर भगतसिंग यांचं नेमकं काय म्हणणं होतं हिंदू मुसलमानाच्या संबंधी हेही वाचून दाखवणार आहे. सरदार पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज, अर्थात मी त्यांच्या फक्त 2-2 ओळी वाचून दाखवणार आहे, जेणेकरून हे पाहणाऱ्या सबंध लोकांना हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि देशाला एकंदर पुढे जाण्यासाठी आपल्याला आज हे करणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर अथर्व सुदामे नावाचा एक कंटेंट क्रिएटर आहे. हलके फुलके विनोदी छोटे छोटे व्हिडिओ तो करत असतो. आपल्यापैकी अनेकांनी त्याचे व्हिडिओ मला असं वाटतं कोविडपासून पाहिले असेल. मी सुद्धा सुरुवातीच्या काळात त्याचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. पण आज एक कॉन्ट्रोवर्सी झाली की अथर्व सुदामेने एक छोटा व्हिडिओ बनवला होता येत्या गणेशोत्सवासंबंधीचा आणि अर्थात त्याने तो व्हिडिओ आता काढून टाकलाय. त्या व्हिडिओत काय दाखवलं, त्याची स्टोरी काय आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर व्हिडिओ इथे तुम्हाला शेजारी दिसत असेल. या व्हिडिओमध्ये असं दिसतोय की एक व्यक्ती आहे की जी गणपतीच्या दुकानामध्ये गेलेली आहे, गणपतीच्या मूर्ती जिथे विकतात, आणि ती म्हणते की तो व्यक्ती म्हणतोय की मूर्ती कशी दिलेली आहे. तर त्यावर मूर्ती विकणारी व्यक्ती म्हणते की भक्तिभावाने दिलेली आहे. तर मग तो म्हणतो की हां, ही कितीला आहे मूर्ती आणि मला ही मूर्ती घ्यायची आहे. तर ही मूर्ती घ्यायची असं म्हणत असतानाच हा जो मूर्ती विकणारा माणूस आहे त्याचा मुलगा तिथे येतो. त्याच्यावर इथे डोक्याला टोपी दिसते आहे. थोडक्यात तिथे कुठल्या धर्माचं नाव नाही घेतलं, पण ती टोपी आपल्याला माहिती आहे कोणत्या धर्माशी संबंधित आहे. आणि मूर्ती विकणारा मनुष्य बिचकतो. कदाचित ही व्यक्ती घेणार नाही, तर तो बिचकूनच म्हणतो की म्हणजे ठीक आहे, तुम्ही दुसरीकडेही घेऊ शकता मूर्ती जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. तर त्यावर हा मूर्ती घेणारा अथर्वच दिसतोय तिथे आणि तो म्हणतो की तुम्ही भक्तिभावाने बनवलेली आहे ना, मग काय हरकत आहे. तर तो म्हणतो की माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की साखर व्हावं, मग ही साखर तुमच्या खिरीमध्येही, खिरीलाही गोड करते आणि शिरखुर्म्याला सुद्धा गोड करते. हा एक सुंदर संदेश याच्यातनं इथे दिलेला आहे आणि हाच संदेश काही लोकांना खुपला. खास करून नाव घ्यायला काहीच हरकत नाही. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्यांनी या देशामध्ये हिंदू मुसलमान यांच्यामध्ये वाद पेटवण्याचं काम छुप्या पद्धतीने केलेलं आहे, उघड नाही, ते म्हणजे संघी विचारधारा, आज सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची विचारधारा. ह्या लोकांनी यांच्यावर आक्षेप घेतला. ब्राह्मण महासंघाचे कोणीतरी एक व्यक्ती आहे, त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी म्हटलं की तू फक्त एंटरटेनमेंट कर, तू फक्त कॉमेडी कर, लोकांचं मनोरंजन कर, तू ह्या भानगडीत पडू नको, तू आम्हाला नको शिकवू की आम्ही गणपती कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा, हे असं त्यांनी म्हटलेलं आहे ह्या व्यक्तीने. तर मग अथर्वांनी याच्या आधीसुद्धा गणपती किंवा वेगवेगळ्या सणांशी संबंधित अनेक व्हिडिओ केले, तेव्हा कोणालाच काहीच खपलेलं नाही आहे. पण इथे त्यांनी मुस्लिम व्यक्ती एक मूर्ती विकते आहे आणि यातनं थोडक्यात खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण तेच खुपलेलं आहे. म्हणजे थोडक्यात अथर्वने सुद्धा मग हा व्हिडिओ मागे घेतला आणि मग माफीसुद्धा मागितली. म्हणजे मला असं वाटतं की खरंच अथर्वसारख्या जो महाराष्ट्रामध्ये इतका पॉप्युलर व्यक्ती आहे, तर समाजामध्ये जर का काही विकृती असतील, काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, जे की तुम्ही ह्या 10 वर्षात बघताय की नाही तेवढं हिंदू मुस्लिम दंगे, हिंदू मुसलमान टेन्शन, यांच्याकडून हे घेऊ नका, त्यांच्या दुकानात जाऊ नका, हे जे काही वाढलेलं आहे हे तुम्ही याच्या आधी इतकं नाही ऐकलं, पण तुम्ही इतक्यातच ऐकत आहात. आणि ह्याच्यामध्ये अथर्वला असं वाटलं की आपण हे थोडंसं टेन्शन निवळण्यासाठी काम करूया. तर खरंच आहे, हे कुठल्याही समाजामध्ये जी व्यक्ती प्रसिद्ध असते, जी व्यक्ती नावाजलेली असते, जिचं ऐकणारे खूप लोक असतात, त्यांचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असतं की समाजात जर का काही चुकीचं घडत असेल ना,
तर त्याला निवळण्याचं काम करूया, त्यांना समजावून सांगूया, जसं तुकाराम महाराजांनी केलं. एवढी मोठी जाती व्यवस्था होती, वरची खालची जात म्हटलं जायचं, खालच्या जातीतल्या लोकांना स्पर्श केला जायचा नाही, घालून पाडून बोललं जायचं. तुकाराम महाराजांनी किंवा आपल्या संतांनी समजावून सांगितलं की असं काही नाही आहे आणि सगळे सारखे असतात, तो पांडुरंग सगळ्यांसाठी आहे, हे त्यांनी काम केलं. स्वामी विवेकानंदांचं मी पत्र तुम्हाला याला वाचून दाखवते. शक्य झालं तर खरंच हा व्हिडिओ अथर्वपर्यंत पाठवा, आणि हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळेल. विवेकानंदांची पत्रे म्हणून आहे. विवेकानंदांनी 10 जून 1898 आपल्या मित्राला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये विवेकानंद असं म्हणतात, ज्या ठिकाणी वेद नाहीत, बायबल नाहीत आणि कुराणही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण हे कार्य वेद, कुराण आणि बायबल यांच्या मदतीनेच आपल्याला करायचं आहे. आणि ते म्हणतात की आपल्याला देश म्हणून पुढे जायचं असेल तर हिंदू मुस्लिम मिलाफ हाच एकमेव पर्याय आहे. अथर्वनी तेच करायचा प्रयत्न केला की येस, तुम्ही मुस्लिम आहात, आम्ही हिंदू आहोत, तुम्ही शीख, पारसी, कोणीही असा, पण आपल्या मनामध्ये चांगले भाव आहेत, तर आपण एक आहोत, हाच कुठेतरी थोडक्यात संदेश होता. खूपच छान, म्हणजे मला खूपच आवडलं होतं हा संदेश. आणि हेच तर विवेकानंदांनी सांगितलं. विवेकानंद म्हणतात मिलाफ हेच एकमेव आशास्थान आहे. यानंतर हिंदू मुस्लिम बद्दल शिवाजी महाराज यांचं काय हे होतं तेही पाहूया. तर शिवाजी महाराजांचं हे चरित्र आहे. कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचं पुस्तक आहे माझ्याकडे, सांगायला हरकत नाही. केळुस्कर हे सुद्धा या ब्राह्मण महासंघ तो जो ग्रुप आहे त्याच जातीचे आहेत. हे थोडक्यात केळुस्कर काय म्हणतात, तर 700 पठाण महाराजांकडे नोकरी मागायला आले. 700 पठाण. त्यावेळी महाराजांना असं वाटलं की इतके का आले, कोणीतरी शत्रूंनी पाठवलेले असू शकतात का, असा डाऊट आला नक्कीच. पण त्यांनी त्या सगळ्यांची टेस्ट घेतली, चाचणी घेतली, अनेक लोकांशी चर्चा केली. त्यांच्या काही गुरुवर्यांनी त्यांना सांगितलं की फक्त हिंदू तेवढेच नोकरीस ठेवायचे असा निर्धार केल्यास कसे चालेल, राज्य करायचे त्याने सर्व जातींच्या लोकांवर सारखी नजर ठेवली पाहिजे, सर्वांस आपापल्या धर्माप्रमाणे वागू दिले पाहिजे. आणि हे सगळं गेल्याच्या नंतर महाराजांनी पूर्ण टेस्ट केले आणि त्यानंतर दगा होणार नाही अशी पुरी खात्री झाल्यावर त्यांना ठेवून घेतले. केळुस्कर लिहितात की ह्या मुस्लिम नोकरांपैकी एकाही जणांनी त्यांच्या लष्करात मोठ्या योग्यतेस चढून त्याचे मोठ्या हुशारीने आणि इमानाने नोकरी केल्याचे इतिहासात आढळते. एकाही जणांनी, त्यांना म्हणायचं होतं की एकानेही कुठल्याही प्रकारचा दगा केलेला नाही आहे. तुम्हाला माहिती असेल शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख हे मुस्लिम होते. शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक मुस्लिम सैनिक होते, त्यांचे अनेक मावळे मुस्लिम होते. आणि त्या शाहिस्तेखानाचा वध केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याच्या नावाने बुरुज तिथे बांधला. ती एक हे म्हणून, म्हणजे मृत्यूनंतर, म्हणजे तो शत्रू होता, स्वराज्यावर चालून आला, मारून टाकलं, पण मृत्यू झाला, वैर संपलं. हे वैर एखाद्या विकृतीमुळेच असू शकतं आणि ती विकृती संपली. त्या विकृतीचा त्या धर्माचा संबंध असता तर 700 लोकांना यांनी घेतलं नसतं. केळुस्करांच्या पुस्तकांचा मी संदर्भ देते. पुढे भगतसिंग यांच्या पुस्तकातलेही ह्या लोकांचे नावं का घ्यायचे, कारण मी तुम्हाला सांगते, ज्या लोकांनी सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन येण्याची गोष्ट केली ना, त्यांचंच नाव चिरकाळ टिकतं. तर भगतसिंग काय म्हणतात, भगतसिंग यांचे तसे तर खूप असे विचार आहे. भगतसिंग हे नास्तिक होते आणि भगतसिंग यांना म्हणायचं होतं की सगळ्या धर्मातल्या लोकांनी आपापले आता सध्या धर्म बाजूला ठेवा आणि या देशासाठी एकत्र या. तुम्हाला माहिती असेल की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन जी यांची होती, याच्यामध्ये अनेक मुस्लिम होते आणि अनेक हिंदू होते. तुम्हाला माहिती आहे की झटका आणि हलाल काहीतरी ते मटणाचे प्रकार आहेत, की ते मला डिटेल खरंच माहीत नाही, पण मला असं वाटतं की मुस्लिम हे एक प्रकारचं मटण खातात, हिंदू एक प्रकारचं खातात, झटका आणि हलाल. मग भगतसिंग यांनी काय केलं, तर एका दिवशी जेवायचा कार्यक्रम होता, तर एका मटन शॉपमधनं झटका आणलं, एका मटन शॉपमधनं हलाल आणलं आणि त्यांनी एकाच भांड्यामध्ये दोन्ही भाजी करून टाकली आणि म्हटलं की खा, आणि हे आता बंद करा झटका हलाल. इथं आपला देशाचा मुद्दा आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवणं हे गरजेचं आहे, त्यामुळे सगळ्यांनी एक राहा, हा संदेश यांनी दिलेला आहे. या पुस्तकात मी तुम्हाला सांगते, जालियनवाला बाग हत्याकांड झाल्याच्या नंतर या पुस्तकामध्ये जो भगतसिंगांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिलेला आहे. या लेखामध्ये भगतसिंग असं म्हणतात
धर्मांनी हिंदुस्थानाला संकटाच्या खाईत लोटलेलं आहे. धर्मांनी म्हणण्यापेक्षा धर्म नाही, धर्मातले जे कट्टर लोक आहेत की आमचा धर्म भारी, हा म्हणतो आमचा धर्म भारी, त्यामुळे दोघं जण भांडतात. त्यापेक्षा भगतसिंग यांना वाटत होतं की तुम्ही तुमचे धर्म, घरामध्ये पूर्ण स्वातंत्र्य आहे, शांततेने काय प्रार्थना करायची, नमाज पडायचं, काय करायचं करा, बाहेर आल्याच्या नंतर नावच घेऊ नका, हिंदुस्थानी म्हणून राहा. आणि ह्या अर्थाने भगतसिंग यांनी हे लिहिलेलं आहे. याचे फोटो तुम्हाला इथे दिसतीलच, पॉज करून नक्की वाचा. त्यानंतर मला संदर्भ द्यायचा आहे सुभाषचंद्र बोस यांचा आझाद हिंद फौजेचा. हे माझ्याकडे पुस्तक आहे, कृष्णा बोस यांनी लिहिलेलं आहे. कृष्णा बोस असं लिहितात, या फौजेत हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आणि उपखंडाच्या प्रत्येक भागातले सदस्य एका समान ध्येयासाठी खांद्याला खांदा लावून लढत होते. त्यामुळे या भारताचा स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे ना दादांनो आणि बहिणींनो, हा इतिहास सगळ्यांना सोबत घेऊन जाणाराच आहे. आणि जे सोबत राहिले ना त्यांनी हा देश घडवला आहे. ज्या मुसलमानांना फूट पाडायची होती त्यांचा वेगळा पाकिस्तान झालेला आहे. आणि हिंदूंना काही हिंदू राष्ट्र करायचं होतं, त्याच्यामुळे आजही ते फुटीरतेचं वातावरण तयार करत आहेत. यानंतर सरदार पटेल यांचं पत्रांचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे पुस्तक तुम्ही मिळवा, सरदार पटेल यांची पत्र. सरदार पटेल यांनी 28 मार्च 1950 नेहरूंना पत्र लिहिलंय. त्यात ते म्हणतात, धर्मनिरपेक्षता के आदर्शों के संबंध में मुझे बोलना है जिनका हम समर्थन करते हैं. सरदार पटेल म्हणतात, धर्मनिरपेक्षता ह्याच मूल्याला के आदर्श हमारे मुस्लिम नागरिकों पर भी जिम्मेदारी डालते हैं. धर्मनिरपेक्षता हाच आमचा आधार आहे आणि यालाच आपण हे मानून पुढे जाऊया. थोडक्यात इतके सगळे संदर्भ देण्याचं कारण हेच आहे की आपल्याला खरोखर हा देश म्हणून पुढे जायचं असेल तर सगळ्यांनी सोबत राहावं लागेल. नाहीतर आज जे हे चाललेलं आहे की हे ह्या धर्माच्या दुकानात जाऊ नका, त्या जातीच्या दुकानात जाऊ नका, हे जर केलं तर आपण आतमध्येच फुटू. आणि त्यांनी काय होईल तर जेव्हा दंगली होतात, लिंचिंग होतं, तेव्हा या देशाचे सगळेच मानकं खाली येतात. तुम्ही बघा, अमेरिकेमध्ये जो वेगळा रिपोर्ट तयार झाला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की भारतात धर्मांध दंगली वाढलेल्या आहे. हेट स्पीचमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे. हेट स्पीच म्हणजे हा धर्म असा, तो धर्म तसा हे म्हणणारे लोक आणि त्याच्यामुळे झालेल्या दंगली. या देशामध्ये तर मुस्लिम समजून एका हिंदू पोराला पण मारून टाकलेलं आहे उदयपूरमध्ये. तर हे जे काही चाललेलं आहे याच्यातून हे खरंच थांबवा. सुदामेचा प्रयत्न खूप चांगला होता, मला खूप आवडलं. मी तर म्हणेन की स्ट्रॉंग रहा. बघत असाल अनेक लोक या देशाला जे करणं गरजेचं आहे, जे आपल्या या सगळ्या महान लोकांनी सांगून ठेवलेलं आहे की या देशाला पुढे न्यायचं असेल तर असे लोक खरंच उभे राहिले पाहिजे. आज जेव्हा आपण बघतो की वेगवेगळे कलाकार, क्रिकेटर्स हे कोणीच याच्यावर बोलायला तयार नाही, कारण सगळ्यांना भीतीच वाटते आहे. पण आहेत ना काही लोक जे उभे राहिलेले आहेत, त्यांनी उभं राहायला पाहिजे आणि तरच हा देश टिकेल. नाहीतर धर्म डोक्यात गेल्यामुळे काय होतं, पाकिस्तानसारखी हालत होऊ शकते. ती आपल्याला आपल्या देशाची नाही करायची आहे. त्यांचा धर्म फक्त वेगळा होता, आपला धर्म वेगळा आहे. थोडक्यात म्हणजे पाकिस्तानसारखी बर्बादी एका राज्यामध्ये पाहायला मिळते, उत्तर प्रदेश. इथले पूर्ण धर्मांध झालेले लोक आहेत. कुठल्या हिंदू राष्ट्र हे जे डोक्यात गेलंय, त्यांना टेक्नॉलॉजी कळत नाही, सायन्स कळत नाही, भविष्य कळत नाही, शांतता, प्रेम, आनंद ह्याच्यातलं काहीच कळत नाही. माझा धर्म भारी आणि मी हे घेणार आणि मी तलवारी उपसणार. ह्याच्यामुळे तुम्ही बघा उत्तर प्रदेश कुठेच पुढे नाही आहे. शाळा बंद पडत आहेत, सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये कसलीच मानकं, गरिबीमध्ये सगळ्यात हे आहे. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा हाच आहे की सगळे धर्म जे आहेत ते आपापल्या घरात फुल फ्रीडम, बाहेर आल्यावर सगळ्यांनी भारतीय म्हणून राहणं हेच गरजेचं होतं. शेवटी मला खरंच अथर्व सुदामेचं कौतुक करायचं आहे, पण त्यांनी माफी मागितली, ती नव्हती मागायला पाहिजे. अर्थात यांना काय घाबरून हे काय होणार आहे होऊन एका व्हिडिओने. इतके व्हिडिओ करतात लोक, करतायत ना, धाडसाने उभं राहतात. मला असं वाटतं की आज गरज आहे अशा लोकांनी उभं राहणं या देशासाठी. थांबते. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू सो मच.